नाही इकडे की आम्ही पेबल सिमेंट मध्ये मिक्स करून घर बंगला बांधतो. तरी 1000 युरो तरी पाण्यात चाललो काय. 1000 युरो मी कधी बोलले? आणि हे बघा तर कोरियन छत्री. लुक ॲट माय बेबी. एमिली इन पॅरिस राहिली पण माझी वृषाली पूर्ण सिटी खाली झाली. खूप म्हणजे कोणीच नाही दिस. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू हाऊस ऑफ. क्लिफाली. तुम्ही आम्हाला बघितलं असाल ना मागच्या व्लॉग मध्ये. आम्ही तिथं वरती बसलेलो आईस्क्रीम खात आणि आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो. आम्ही आलोय बीच वरती बसायला. सगळेजण येऊन असे टेकलेत बीच वरती. आणि पेबल्स बीच आहे. गाईज इकडचे बीच मध्ये माहिती का लिटरली इट्स नॉट अ सँड बीच, इट्स पेबल बीच. म्हणजे नुसते पेबल्स आहेत. आणि आम्ही प्लॅन केलं होतं एक पेबल घेऊन जायचं, पण तिकडे बोर्ड आहे की पेबल घेऊन नका जाऊ. पण आम्ही नाही नेणार. नाही नेते ना तर कमी पडेल गाईज. 2 पेबल घेऊन गेलो की इकडे कमी पडेल ना. पूर येईल. त्यांनी लिहिलेले ऍक्च्युली माहिती का की पेबल्स घेऊन नका जाऊ म्हणून. हो. आय डोंट नो द रिझन, पण खूप आहे म्हणजे पूर्ण पेबल बीच आहे. हो. खाली थोडं थोडं टोस्ट पण आहे. पण इट्स अ गुड मसाज. आणि फायनली सन आला आहे. खूप भारी sun पण वी आलेला डोंट आहे. नो अंटिल सनसेट आम्हाला दिसेल का नाही. सो गाईज आमच्या मागाची टेकडी दिसते वरती चर्च आहे थोडंसं. आम्ही थोडा वेळ इथं बसणार आहे आणि मग ड्युरिंग इव्हनिंग लाईक 7 o'clock आम्ही वरती चढणार आहे फॉर गुड सनसेट. सो इफ देअर इज गुड सन वी विल शो इट टू यू गाईज फॉर शुअर. आणि आता पण आम्ही बसून थोडा आराम करू. इथे मागे ना असं इन्क्लाइन टाईप आहे, म्हणजे ना असं छान पडलं. सगळेजण काय असे टेकून झोपलेत. हा, सगळेजण इथे असे बसले. ते बघा तिकडे पण काही लोक पेबल्स आहे. नुसते पेबल फेकायला लागले. मी अर्धा तास झाले पण संपत नाही इकडचं पेबल. मी क्लिफर्डला चॅलेंज दिले की पाण्यामध्ये टाक, कारण की पाणी खूप दूर आहे. आणि हे जर तुम्हाला असं वाटत असेल ना हे सरळ नाहीये, हे असं खाली आहे. तिकडच्या साईडला पण लोक बसलेले. म्हणजे गाईज एवढा पेबल आहे ना इकडे की आम्ही पेबल सिमेंट मध्ये मिक्स करून घर बंगला बांधतो. तरी पण अजून राहील. हा बंगला बांधू शकतो. गाईस, तर आता आम्ही करणार आहोत रिलॅक्स आणि थोडस काहीतरी खाऊ. पराठे खाऊ. आमच्याकडे पराठे बाकी आहे. आणि मग परत रिलॅक्स करू, वरती जाऊ, परत मध्ये कॉफी पिऊ. आणि हेच जिंदगी आहे. खाओ पिओ मजा. खाओ पिओ घुमो, एक ही जिंदगी मिली है. पण गाईस, तुम्हाला पण अपॉर्च्युनिटी मिळाली तर नक्की फिरायला या. नक्की फ्रान्सला आल्यावर तुम्ही इथे यात्रातातलं या. हा. आणि उद्या आम्ही अजून भारी ठिकाणी जाणार आहे. ते पण म्हणजे तुम्हाला ना कळेल. फ्रान्स इज म्हणजे लाईक मोस्ट ऑफ द पीपल मध्ये फ्रान्स इज ओनली पॉप्युलर फॉर लाईक. Eiffel Tower. हा, आपण काय फ्रान्सचा विचार केला की काय करतो, ओके पॅरिस, बट फ्रान्स खूप सुंदर आहे. तरी आणि आम्ही काय यावेळी- बघा वृषालीचे कार्ड बघा. हा, मी आत्ता याचा ग्लास फोडला. बट द गुड थिंग अबाउट क्लिफर्ड एक शब्दाने माझ्यावर चिडला नाही. मी का चिडे ते होत असतं. तर ठीक आहे, होतं स्टेट ओके. पडू आपण. येस, सो स्टे ट्यून अँड सबस्क्राईब अवर चॅनल. तर आता आम्ही खाणार आहोत आलू पराठा. आणि तू काय खातोय? टू डिफरंट पीपल, टू डिफरंट चॉईसेस. कसं आहे? आणि माझा तर आलू पराठा सकाळी पण खाल्ला होता. सो इट्स गुड ओनली. खूप सुंदर व्ह्यू आहे. आणि आता ना हळूहळू थोडं गरम पण होतंय. सो इट्स गुड. थंडी नाही वाजणार म्हणजे आम्हाला संध्याकाळपर्यंत. गाईस, क्लिफर्डला बघा. ऍपल ऍपल. हा, नव्या फ्रूटचा क्रेज आलाय आता आम्हाला. आणि आम्ही आता थोडा वेळ आराम केला. आता आम्ही जाणार आहोत त्या क्लिफ वरती. आणि मस्त आता ना अजून सन पण येतोय तर खूप छान वाटतंय. आणि ना थोड्या वेळापूर्वी आम्हाला बीचच्या पाण्यामध्ये 2 लोक दिसले स्विम करताना. स्विम करताना. खूप. तू कुठे ठेवलं? गाईज इट्स खूप थंड. म्हणजे आता पण 1 डिग्री टेम्परेचर आहे. त्यामुळे आम्ही हे सगळं घालून बसलोय. मी क्लिफर्डला म्हटलं मी तुला 1000 युरो देते, तर आम्हाला हा नी पर्यंत पाण्यात जाऊन दाखव. क्या क्लिफर्ड 1000 युरो साठी करेल हे? काय वाटतं तुम्हाला? मी तुला 1000 युरो म्हणलं. भाई असं मी बसतो इकडं. मग मला द्यायची पण काय गरज रे. पण तू सो खुशीनं देत असेल तर आय कॅन एक्सेप्ट जीपे, फोन पे.
नेटवर्क नाही मॅडम इकडं. टिक्की सगळं. हे बघ आता हायटेड लागलं, पाणी वरती यायला लागलं. हे बघा. आणि सकाळी तर इथपर्यंत पण अलाव नव्हते करत. सकाळी हाय टाईड होता, खूप जास्त पाणी येत होतं. पण आता तरी त्या साईडला पण ते बघ तिकडे पण कमी झालंय. ते भरणार होता. हा, आम्ही वरती जातो आता. गाईस, तुम्हाला काय वाटतं, क्लिफर्ड पाण्यात चाललाय का? हो, मी आता 1000 युरो तरी पाण्यात चाललो काय. 1000 युरो मी कधी बोलले? बघूया आपण, तो पाण्यात चालला का. आणि गाईस, पेबल बीच वरून ना चालणं फार अवघड जातं. एक तास माती सँड परवडला काय. हा ना. आणि पाणी बघूया या किती थंड आहे. गाईस, तर क्लिफर्ड चालला आहे पाण्यामध्ये. ओके, मी तुम्हाला दाखवते. म्हणजे फायनली मी त्याला कन्व्हिन्स केलं जाण्यासाठी. हे बघा, कसं वाटतंय, कसं वाटतंय. त्याला ऐकून येते वाटतं. अरे अजून पुढे. गाईस, तुम्हाला माहिती का, खूप अवघड आहे पेबल्स मधून चालणं. म्हणजे पायात टोचता येते. अजून समोर जा म्हणजे पाणी येईल पायावर. अजून समोर. गाईस, क्लिफर्डला स्विमिंग येते म्हणून नो इश्यू. कसं वाटतंय. आणि आमच्या व्हिडिओमध्ये काही लोक पण येत आहे. मस्त खूप क्यूटशी पोरगी येते. या बघा, शी इज लुकिंग सो क्यूट. शी सच अ क्यूटी. क्लिफर्ड तिथे उभा राहून असं काहीतरी विचार करतोय का. क्या सोच रहे हो. दुखत फार. गाईस, पाणी थंड आहे पण ना एवढं काही वाटत नाही. पण पेबल्स खूप टोचतायत पायाला. चालता नाही येत ना बाळू. गाईज, आम्ही पाण्यातून बाहेर आलो आणि नाव वी आर थिंकिंग टू हॅव अ गुड कॉफी अँड मे बी ईट अ पॅनकेक. ये तो डिसाइड हुआ. We can eat. Why not? So let's see, guys. आम्ही जे खाल्लं जे पिल्लं तुम्हाला दाखवू. बिकॉज यू आर अवर फॅमिली. Yes. And guys, it's still Abhar. So we are still planning when to go to the टेकडी. आणि स्टील वी आर थिंकिंग की आम्हाला दिसेल का नाही. पण तरी पण तुम्ही स्टे ट्यून्ड. अँड तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवते. थांब. हो, लेट्स गो. तू काहीतरी म्हणत होता. अँड सबस्क्राईब. आता ना गाईस, हे बघा, हा व्ह्यू आहे ज्याला आपण बघत ऍडमायर करत चालत आहे. Yes. आणि आम्हाला ऍक्च्युली सनसेट साठी ह्या पॉइंटला जायचं. इथं दिसते का इथं. हा. आणि गाईस, ते खूप वरती आहे. म्हणजे ऑलमोस्ट लोक म्हणतात 35 मिनिट्सचा ट्रेक आहे वरतीपर्यंत. बट लेट्स सी, वी कॅन डू इट. असं वाटतंय की आलोय तर जाऊनच येऊ. सो लेट सी. सो लेट्स गो गाईस. आणि हे बघा, इथे सगळे ते गेम्स चालू आहेच गेम सेंटर आहे जिथं मी वृषालीला टॉय जिंकला. येस. 16चे 16 कॅर उडवले गाईस. गाईस, तर फायनली आम्ही पितो आहे कॉफी. आणि गाईस, कॉफी लाटे माकियातो. आणि क्लिफर्डने मला मनवलंय इथली स्पेशालिटी खाण्यासाठी, पॅनकेक खाऊ घालेल मी आता वृषालीला. आणि मला ना फ्रेंच टोस्ट पण खायचा आहे. म्हणजे फ्रान्सला आलं तुम्ही फ्रेंच टोस्ट नाही खाल्ला. हो, कारण इंडियात आपण सगळ्याकडे फ्रेंच टोस्ट खातो. फ्रान्सला खावंच लागेल. फ्रान्सला येऊन तर खावंच लागेल. बरोबर आहे. कशी आहे. Macchiato is very good. Now let's taste. How is the? व्हिडिओ चालूच ठेवतो म्हणजे तुम्हाला पण कळेल कसं आहे, मला आवडलं का नाही. लाटे माकिया तो ओट मिल्क सोबत आहे की With नॉर्मल. oat milk. तुझी पण. दोन्ही.
फर्स्ट बाईट इज ऑलवेज चांगला आहे. गाईज मी यासाठी खूप कमी सॉस टाकून आणलंय, नाहीतर ते लोक आत पण टाकतात. हा मला खूप गोड नाही आवडत. ते म्हटलं मी आत त्यांना म्हटलं आत नको टाकू, नाही आमची बाई खाणार नाही. तर आमची बाई खाणार नाही. टेस्ट इट. आणि कॉफी पण ना एक छोटासा डिफरन्स आहे. कॉफी इथे खूप महाग आहे. या कॉफीची प्राइस तुम्ही कमेंट मध्ये गेस करा आणि इट इज मोर दॅन €5. एवढं मी तुम्हाला हिंट दिली आहे, बाकी तुम्ही गेस करा. आणि गाईज खूप मोठा डॉग दिसतोय आम्हाला. सनसेट दिसतो का नाही? हो. Let's see how it is. गुड. गाईज फायनली वी आर गोइंग टू द सेकंड टेकडी. आणि आता तुम्ही वृषालीला बघा, मस्त एकदम एंट्री आहे बघा. लेट्स गो. हा, हे न्यू कन्स्ट्रक्शन वाटतं एकदम. सो आपल्याला बराच वरती चढायचं आहे गाईस, पूर्ण टेकडी चढायची आहे. सो आम्ही अजून जरा वरती जातो. थांबा, मला वृषालीचं एक्सप्रेशन दिसले. लेट्स सी व्हॉट शी सेइंग. Oh, here's all the stairs. Let's go. गाईस एवढ्या पायऱ्या बाकी अजून अजून खूप थोडासा वरती दम चढायचं. लागला. बघू आता क्लिफर्ड किती वेळ चढतो. अरे आरामात चढू शकतो. जा वरती. Guys, व्ह्यू एन्जॉय करू दे. तुम्हाला काय वाटतं मी रेस लावावी? बिलकुल नाही गाईस, कारण माझ्या पाठीवर 20 किलोची बॅग आहे. क्लिफर्डच्या पाठीवर आहे बॅग आणि ते क्यूट गिफ्ट. काय? अरे ते गिफ्ट रे, कोणती गिफ्ट? जे बॅगला लावलंय, जे तुम्हाला जिंकवून दिलं. आता मी ते माझ्या ऑफिसच्या बॅगला लावणार. जिंकली आम्ही, त्याचं पण आहे हा व्हिडिओ मध्ये बघत राहा गाईस. नाही, ते मागच्या ब्लॉग मध्ये बाळू. मागचा ब्लॉग बघा गाईस, त्याला कळेल तुम्हाला की आम्ही हे कसं जिंकलोय. येस. सो लेट्स गो. चला तर वरती जातो परत, कारण की ना आभाळ खूप आहे. सो वी होप की आम्हाला वरती गेल्यावर थोड्या वेळानं आभाळ जाईल आणि सनसेट आणि पाऊस नाही लागेल आपल्याला, मेन ते आहे. हा, आणि पाऊस नाही लागेल. लेट्स सी. आणि व्ह्यू बघा वरतून. म्हणजे आम्ही पहिले त्या पण टेकडीवर जाऊन आलो, इथे खाली पण गेलो होतो, आणि आता आम्ही जाणार अजून वरती. आणि क्लिफर्ड बघा कसं किती क्यूट आहे ना तो, कसं क्यूट चालत चाललाय. आणि हे बघा हा सुंदर व्ह्यू. आता मी पण जाते. अरे माझ्यासाठी थांब. त्याला ऐकू कसं जाईल पण. तू चीटिंग केली, मी व्हिडिओ काढत होते. तुम्हाला न सांगता चीटिंग करता वरती पहिले आला. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. नो, दिस इज लव्ह रे. वर्ल्ड वॉर म्हणे. Guys, I'm just enjoying the beauty, man. Look from top, it looks so beautiful. हे बघा ना, थांबा मला पोहोचू द्या. सी आणि सगळी सिटी दिसते. सगळी सिटी आहे आणि व्हेरी स्मॉल सिटी. आणि बघा ना त्या साईडला ऊन आहे. म्हणजे तुम्ही असं काही घर मोजू शकता हातावर. सो स्मॉल. हा हे बघा, एवढी छोटी सिटी. चला अजून वरती जातो आम्ही. तिकडे ऊन आहे आणि इकडे फुल काळे ढग. लेट्स गो ऑन टॉप गाइस. ऑलमोस्ट देअर. पोहोचलोच आम्ही. आणि ते वरती चर्च आहे. क्लिफर्ड कुठे राहिला? किधर चला गया? बेब्स दिसला मला, दिसला. थांबा थांबा. हे बघा, मुसाफिर हू यारो. काय बघतोय? जाऊ द्या, तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. पोहोचलो आम्ही ऑलमोस्ट वरती.
किती सुंदर वाटते ना इथून ही क्लिफ. आला अँड सक्सेसफुली आम्ही वरती पोहोचलो. गाईज मॅक्स 20 मिनिटं 15-20 मिनिटात आलो आम्ही 15-20 वरती. मिनिटात आलो Non-stop आम्ही. चालत, चक, चक, चक. आणि हे बघा गाईज हे तर काहीच नाहीये. नेक्स्ट कंट्री जे चाललो ना आम्ही तिथे असे ट्रेक्स प्लॅन आहेत विच इज गोइंग टू बी 3000 meters above the sea level. आणि It's good. खूप It's take like चालायचंय. 3 hours one way to reach on top. So we're preparing ourselves for very good treks now. नाही तसं काही आम्ही दोघं ना फिट आहोत म्हणजे आम्हाला असं एवढं काही वाटत नाही. थोडं चढत आले की ऑफकोर्स नॉर्मल मी थोडीशी दिसतो झाला पण मी खूप फिट आहे. हो मी खूप easily जाऊ शकतोय. म्हणजे क्लिफर्डने पुण्याला आम्ही खूप मोठे मोठे मी ट्रेक खूप केलेले सगळे आहे सगळे. ट्रेक्स केले ऑलमोस्ट लाईक सगळ्यांच्या आधी मी वरती चढत होतो. सो नाही आणि क्लिफर्डला जर मी पुश करायला पण असले ना की हा, मग baby अजून चल, fast येतो. हो मग क्लिफर्ड लगेच पटापट वरती येतो. सो गाईज अजून आपण हा वरची टेकडी पूर्ण एक्सप्लोर करू. खूप मोठी टेकडी आहे. सो विल गो देअर अँड चेक करू. आणि त्या साईडला तर पाऊस चालू आहे. गाईज इथे चर्च पण आहे पण थिंक सो आज हे बंद आहे. Church, it's a chapel, guys. Like Christian guys will know it's a chapel. म्हणजे काय A असतं smaller form of a church. अरे तुलाच माहित पाहिजे ना यू आर ख्रिश्चन तू म्हणतो ख्रिश्चन गाईज कॅनो. हा म्हणजे मी पण सांगतो तुम्हाला की इट्स अ चॅपल. हा आणि हे बघा गाईस हे बघा तुम्हाला रेनबो दिसते का व्हिडिओ मध्ये. आणि ते पण 2 आहे. तुम्हाला दोन? 2 दिसताय का माहित नाही. अरे 2 एकावरतीच एक आहे ना. हो गाईस 2 रेनबो आहेत बघा. क्लिफर्डला चष्मा आहे म्हणून थोडं समजून घ्या. 2 रेनबो आहेत 2. आणि फायनली वृषालीला गॉट अ चान्स टू यूज हर कोरियन छत्री. लुक ॲट माय बेबी. एमिली इन पॅरिस राहिली पण माझी वृषाली इन पॅरिस आहे. हो गाईज लुक ॲट दिस. लुक ॲट द रेनबो. 2 आहे 2 1/1 दिसत असेल तुम्हाला स्क्रीन मध्ये. पण फायनली मी म्हटलं होतं की आम्हाला रेनबो दिसलाच पाहिजे. हो गाईज आम्ही ना आता एका स्टोअर मध्ये गेलो ओके आणि ते आम्हाला फक्त पाहिजे ते फ्रेंच होते. आम्हाला पाहिजे शॅम्पू. मी त्याला म्हणतोय शेफ शॅम्पू तो म्हणतो शॅम्पू टू वॉश युअर बॉडी. म्हणजे आम्ही त्याला एक्सप्लेन केलं तसं कारण की त्या शॉप मध्ये फक्त मिळत होतं म्हणजे पाण्याची खाण्यापिण्याचं. बॉटल खाण्यापिण्याचं सामान. हो आणि आमच्या एअरबीएनबी मध्ये त्या बाईनं फक्त बॉडी वॉश ठेवलंय पण हेड वॉश काय शॅम्पू बॉडी ठेवलाय. वॉश शॅम्पू नाही ठेवलं. वृषालीला हे करायचंय. सो आपल्याला एक खूप भारी सुपर मार्केट दिसलंय. ओ, So let's हा, go हे here. बघा And सुपर मार्केट म्हटलं सुपर मार्केट supermarket display. So let's check out the supermarket and buy what is needed. Let's go in, guys. चला आतमध्ये जाऊ. गाईज आम्ही घेतला आहे शॅम्पू अँड बॉडी वॉश. तुम्हाला ना इथली एक गोष्ट सांगते म्हणजे ओव्हरऑल युरोपची तुम्ही असं काहीही विकत घेतलं ना त्याच्यावर न्यूट्री स्कोअर म्हणून एक गोष्ट असते म्हणजे ना किती हेल्दी आहे किती अनहेल्दी आहे त्यांनी लिहिलेलं असतं. A to E. अगर ए असलं तर ऑफकोर्स इट्स व्हेरी गुड आणि अगर डी किंवा ई असलं किंवा सी असलं की म्हणजे नॉट गुड फॉर युअर हेल्थ लाईक मोस्टली देन इट हॅज मोर शुगर ऑर समथिंग. सो आणि हे ओव्हरऑल युरोप आहे ओके म्हणजे नेदरलँड्समध्ये आम्ही बघितलंय स्पेनमध्ये बघितलंय फ्रान्समध्ये बघितलंय. सो या क्लिफर्डला बघा चल गाईस बघा आता वाजले ऑलमोस्ट 8 आणि अजून सन आहे तसाच. आणि हे बघा पूर्ण रस्ते खाली झाले म्हणजे कोणीच नाहीये रस्त्यावर. चलो Let's go. आणि आता आभाळ असल्यामुळे सूर्य पण नाही He was दिसत just gonna आहे. go. He was gonna have his last breath today. काय तो एकदम गाडीच्या पुढे होता. लेट्स गो गाईज. आम्ही चालत चाललो आता पार्किंग कडे कारण पार्किंग पण काही टेकडीवरती ठेवली मी गाडी. की सेफ्टीसाठी. हो कारण की असं आहे की आता आभाळ सिटीमध्ये नो पार्किंग. हम्म. आणि कारण ती असे काय बोल. हा कारण मी असं म्हणत होते आभाळ असल्यामुळे हो आम्हाला सनसेट दिसण्याचे चान्सेस 0 आहेत.
आणि गाईज लिटरली पूर्ण सिटी खाली झाली. खूप म्हणजे कोणीच नाही दिसत आहे. वी कुड लिटरली काउंट ऑन आवर फिंगर्स किती लोक होते. म्हणजे युरोपमध्ये आहे बरं असं की तुम्ही हा. रात्री ना 9 नंतर बाहेर निघाले ना खूप कमी लोक, म्हणजे दे स्पेंड मोस्ट ऑफ द टाइम विथ देअर बट फॅमिली. गाईज जर हे समर असलं असतं ना लाईक पीक ऊन, हा आता पण लोक लाईक फॉर एक्झाम्पल आम्ही मागच्या वर्षी क्रोएशिया स्पेनला गेलो होतो, तिकडे रात्री 10-11 पर्यंत 24 आवर्स लोक असतात. बट इथं कसं इट्स लाईक नॉट दॅट मच. हा अजून म्हणजे पीक समर नाही कारण चालू गाईज झाला ना, खूप असं डेन्स एरिया आहे ना, सो लोक खूप कमी असतात तिकडे. इतक्या थंडीमध्ये मग सगळेजण घरातच जातात. हो. पण समरमध्ये जेव्हा आम्ही काही काही कंट्री फिरू तेव्हा तुम्हाला दाखवू की रात्री 11 पर्यंत बीचवर असतात किंवा Yes. कुठेही असतात. सो गाईज आता आम्ही गाडीपर्यंत जाऊ आणि हॉटेलला जाऊ. येस लेट्स गो. गाईज या कोणीतरी बघा मस्त बाहेर ना असं कुकिंग करायला ठेवलंय काहीतरी, किती भारी ना. आणि निघालो आम्ही आता. गाईज सो येस्टरडे ऍज युजल आम्हाला सनसेट नाही दिसला. आम्ही घरी आलो, आम्ही घरी आलो, खूप थकलो आणि झोपून राहिलो. झोपून राहिलो, थोडंसं जेवलो. आय गेस वी डिडंट ईट फूड. नाही जेवलो नाही. सो वॉट एव्हर विल हॅपन हॅज हॅपन्ड इन द लास्ट व्लॉग, यू कॅन सी इट इन द व्लॉग. आणि क्लिफर्ड काल उन्हात फिरून फिरून काळा पडलाय. गाईज आम्ही आता रेडी झालोय, आम्ही कुठे चाललोय हे आम्ही दुसऱ्या जाणून ठिकाणी जायला घेण्यासाठी. पण खूप उशीर आहे गाईज, वी आर व्हेरी लेट. सो गाईज यू सी द व्लॉग till now. If you have seen, please be excited for the next episode as well. Yes. So like, share and subscribe guys. Thank And you for watching. Stay happy, stay safe, and thank you so much. Bye bye. Bye bye.